जलसंधारण विभागाच्या नोकर भरतीमध्ये झालेल्या पेपरफुटी प्रकरणानंतर छत्रपती संभाजीनगरमधल्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय। जल आणि भूमी व्यवस्थापन कार्यालयासमोर आंदोलन करून परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। जलसंधारण विभागामध्ये झालेल्या घोटाळ्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। परीक्षार्थी विद्यार्थी एकत्रित आलेले आहेत। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या संख्येमध्ये विद्यार्थी एकत्रित आलेले आहेत आणि 670 जागा आमच्या हक्काच्या आहेत, त्या कोणाच्या बापाच्या नाहीत असं बॅनर जे आहे ते सुद्धा घेऊन हातामध्ये विद्यार्थी मागणी करतायत। जाणून घेऊया त्यांच्याकडून काय सांगाल, कशासाठी आंदोलन करतात। आज इथं सगळी शेतकऱ्याची पोरं बसलेली आहे जी पोटाला चिमटा काढून वडापाव खाऊन या औरंगाबाद शहरामध्ये अभ्यास करतात। ती पुणे नाशिकची सगळी पोरं इथं आलेली आहे। आमची मागणी एकच आहे की सरकार वशिलेबाजी करून श्रीमंताच्या पोरांना त्या ठिकाणी अधिकारी बनवत आहे आणि गरिबाची पोरं मात्र अभ्यास करून करून मरायला लागली, त्यांचा मनका वाकून जातोय। आमची मागणी आहे की WCD परीक्षेमध्ये पेपरफुटी झाली आहे, त्याचे पुरावे सुद्धा भेटलेले आहे। त्या अधिकारी तर सस्पेंड झालेच पाहिजे, पण 2 दिवसाच्या आत ह्या परीक्षा रद्द झाल्याचं नोटिफिकेशन मिळालं पाहिजे। पेपरफुटी झालेली आहे, त्याचे पुरावे पण दिले होते, त्याच्यावर काहीच ॲक्शन घेतले नाही। त्याच्यामुळे आम्हाला आज इथं मोर्चा काढावा लागला। जर एवढं करूनही 2 दिवसामध्ये जर नोटिफिकेशन एक्झाम कॅन्सल झाल्याचं नोटिफिकेशन जर नाही आलं तर आम्हाला आमरण उपोषणाचा पवित्रा स्वीकारावा लागेल। आमची यापुढची मागणी अशी आहे का ती एक्झाम रद्द सरसकट झाली पाहिजे आणि लवकरात लवकर नोटिफिकेशन काढलं पाहिजे आणि जे पुढचे पेपर असतील, जी नवीन तारीख रिशेड्यूल होईल ते पेपर अधिकृत TCSच्या आयॉन सेंटरवर झाले पाहिजे। विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा या ठिकाणी पाहायला मिळतो आणि मागणं हटण्याची त्यांनी भूमिका घेतलेली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।